कोकणच्या हापूसवरती दावा मिळतो आहे। वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन या ठिकाणी मिळावं यासाठी सध्या केस सुरू असलेली पाहायला मिळते आणि ह्याला कोकणातल्या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला पाहायला मिळतो आहे। कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघाचे जे अध्यक्ष आहेत विवेक भिडे ते महाराष्ट्रातर्फे या ठिकाणी बाजू मांडतात किंवा कोकणातर्फे बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत स्वतः विवेक भिडे सर आहेत। भिडे साहेब, नेमका काय प्रकार आहे, नेमकं काय मागणी केली गेली आहे आणि नेमकं याचं स्वरूप नेमकं काय आहे? कोकणातील आंब्याला 2018 मध्ये हापूस हे मानांकन मिळालं। 2008 पासून आपण प्रयत्नशील होतो की कोकणातील हापूसला मानांकन मिळावं, जेणेकरून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा उद्या फायदा व्हावा, त्याच्या मार्केटिंगमध्ये फायदा व्हावा, सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याची किंमत जास्तीत जास्त मिळावी। आणि तत्कालीन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू सर असताना 1918 साली आपल्याला हे मानांकन प्राप्त झालं। तदनंतर गेली 4-5 वर्ष हे मानांकन मिळाल्यामुळं आपल्या आंब्याला बऱ्यापैकी प्रमोशन्स मिळायला लागलेत। अनेक शेतकरी ह्याच्यामध्ये स्वतःहून पुढे होऊन हापूस ह्याचं प्रमोशन्स करतायत आणि मग शेवटी हे ट्रेडवॉर होऊन बसलं आहे। कारण कसं आहे, फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस हे तर समीकरण आहे आणि तो हापूस येतो कोकणातून आणि म्हणून अनेक प्रांतामध्ये कोकणातून नेऊनसुद्धा झाडं लावली गेली आंब्याची आणि त्याही शेतकऱ्यांचं, तिथल्या संबंधित व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हालाही हापूस हे नाव मिळालं पाहिजे आणि हे गेले 4-5 वर्ष सुरू असलेली प्रक्रिया आहे। 2022 मध्ये जुन्नर प्रांतातून म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातून शिवनेरी हापूस म्हणून एक मानांकन मिळावं असं क्लेम केलं गेलं आहे। 2023 मध्ये वलसाडमधून हा क्लेम झाला की आम्हाला वलसाड हापूस या नावाने मानांकन मिळावं आणि ह्या संदर्भातली आता कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, हिअरिंग सुरू झालेली आहे। पण आपली भूमिका ही ठाम आहे की हापूस ह्या नावाला मानांकन कोकणात मिळालं आहे, त्याला कुठलंही प्रिफिक्स अथवा सफिक्स नाही। देशातली 2च मानांकन आहेत, एक बासमती आणि हापूस, की आपल्या देशासाठी आपल्या देशातल्या त्या विकसित प्रांतासाठी मिळालेले आहेत आणि ते अंतिमतः शेतकऱ्याचा फायदा आणि डोमेस्टिक मार्केट ॲज वेल एज एक्सपोर्ट मार्केटमध्ये याने कोकणासाठी फायदा होईल, पर्यायाने कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी फायदा होईल, म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। आमचा विरोध कोणाला नाही, फक्त आमचा हापूस आमच्यासाठी कोकणासाठी संरक्षित राहावा ही आमची स्पष्ट भूमिका आहे। मी म्हटलं तसं बरोबर आहे की मानांकन या ठिकाणी हापूस म्हणून कोकणाला मिळालेलं होतं। आता वलसाड हापूस म्हणून या ठिकाणी मानांकन मिळावं भौगोलिक रचनेनुसार, कारण सिमिलर कंडिशन आहे का दोन्ही ठिकाणची, नेमकं काय आहे आणि सध्या दावे प्रतिदावे जे सुरू आहेत त्याच्यामध्ये नेमकं बाजू काय मांडली जाते किंवा तुम्ही बाजू काय मांडली आहेत? एक तर भौगोलिक मानांकन मिळताना त्या विशिष्ट वस्तूची प्राचीन उत्पत्ती कुठून होते हे बघितलं जातं, त्याचं सर्वात आधीचं उगमस्थान कुठलं आहे बघितलं जातं। तर आपल्याला कोकणातून साधारण 200 ते 300 वर्षाचा इतिहास आहे की कोकणातून आपण हापूस आंबा पिकवतोय आणि त्याचा व्यापार करतो आहोत, एक गोष्ट। आणि कोकणातल्या किनारपट्टीच्या विशिष्ट वातावरणामध्ये इथली रेड लॅटराइट स्टोन जमीन, इथले खारे वारे, इथली विशिष्ट भौगोलिक संरचना, ह्यातून इथं पिकणाऱ्या आंब्याला जे विशिष्ट रंग, वास, चव अशा असंख्य गोष्टी आहेत। म्हणजे कोकणातल्या आंब्याची साल ही सर्वात पातळ आहे, हे एक आमचं वैशिष्ट्य आहे की आमचा फ्लेवर हे आमचं वैशिष्ट्य आहे। हे वैशिष्ट्य इतरत्र कुठेही मिळत नाही, त्यामुळं ह्या सर्व निकषांचा अभ्यास होऊन त्याची मांडणी होऊन, कारण ह्याच्यामध्ये मोलाचा सहभाग बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचाही आहे की जे आमच्याबरोबर ॲप्लिकेशनमध्ये आहेत आणि ह्यातलं सगळं शेतकऱ्यांना काही टेक्निकल गोष्टी माहीत नसतात, शास्त्रीय गोष्टी तर नसतातच, त्या सगळ्याची मांडणी आपण केलेली आहे आणि ती मांडणी करून तदनंतर आपल्याला हापूस हे मानांकन मिळालं आहे। तेव्हा शास्त्रीय कसोटी, कायद्याच्या कसोटीत सिद्ध होऊन आपण हे मानांकन मिळवलेलं आहे। त्यामुळे ह्याच्याबद्दल आमचा कोणालाही विरोध, परत मी सांगतो कोणालाही विरोध नाही, पण हे आमचं मानांकन आमच्या शेतकऱ्यासाठी अबाधित राहावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। अगदी ह्याच्यामध्ये आता आयोगापुढे चालू आहे, म्हणजे अथॉरिटी पुढे चालू आहे, भले उद्या वेळ आली तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत हा लढाईची आमची कोकणी शेतकऱ्यांची आणि पर्यायानं संस्थेची मानसिकता आहे। वलसाडला हे मानांकन दिलं गेलं त्याचा काय परिणाम थेट कोकणातल्या शेतकऱ्यावरती होऊ शकतो? वलसाड असंच नको म्हणूया आपण, हापूस हा शब्द एकदा जनरलाइज केला गेला तर मग कोकणातल्या हापूसचं महत्त्वच संपून जातं। हापूस कुठेही मिळतो असं हळूहळू 10-20 वर्षात रुजेल आणि आज जगामध्ये माहिती हापूस मिळतो तो फक्त कोकणात मिळतो आणि म्हणून तर आज तेवढी त्याला व्हॅल्यू आहे आणि म्हणून तर आज इतर पिकांना घेतलं गेलं आहे, तिथं हा प्रश्न नव्हता। पण हापूसमध्येच हा प्रश्न आहे की हापूस ह्या नावामध्ये ह्या नावाचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये इतर आंब्याची भेसळ करून तो विकला जातोय आणि त्यामुळे कोकणी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। त्यामुळे आम्ही हापूसमध्ये भेसळीला
विरोध करायला लागल्यापासून ट्रेड वॉरप्रमाणे असंख्य लोक उभे राहिलेत आणि आम्हाला हापूस हे नाव मिळावं म्हणून प्रयत्नशील आहेत. नक्कीच. आयोगासमोर या ठिकाणी ही सुनावणी सुरू आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकणातल्या हापूसचं ट्रेडमार्किंग जे झालेलं आहे किंवा मानांकन झालेलं आहे ते इतर दुसऱ्या कोणाला मिळू नये आणि त्यासाठी आम्ही थेट हायकोर्टापर्यंतचे दरवाजेसुद्धा ठोठवू शकतो असा दावा या ठिकाणी विवेक भिडेने केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.